नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। खापा येथे महाकवी सुधाकर गायधनी यांचा सत्कार। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा येथे बाबासाहेब केदार सामुदायिक भवनात महाकवी सुधाकर गायधनी प्रतिष्ठान व कुसुमताई प्रकाशन नागपूर तसेच श्रद्धा डेकोरेशन खापा यांच्या संयुक्त विद्यमानाने कविता संग्रहालयाचे प्रकाशन प्रतिष्ठाची स्थापना व महाकवी सुधाकर गायधनी तसेच कवयित्री प्राध्यापक डॉक्टर मंजुषा सावरकर यांच्या नागरिक सत्कार असा तिहेरी कार्यक्रम पार पडला। कवयित्री माला पारधी यांनी उद्यान निर्मितीसह महाकवी गायधनी यांच्याविषयी माहिती दिली व माजी नगरपरिषद उपाध्यक्ष मुकेश देशमुख व सहकार्याने नव्याने स्थापन होत असलेल्या महाकवी सुधाकर गायधनी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी हृदयरोग तज्ञ डॉक्टर संजय राऊत, डॉक्टर अलका झाडे यांनी महाकवी सुधाकर गायधनी आणि डॉक्टर मंजुषा सावरकर यांच्या साहित्यिक प्रकाशावर प्रकाश टाकला। दरम्यान श्रद्धा डेकोरेशनचे मिलिंद बुरडे यांचा महाकवी गायधनी यांच्यातर्फे विशेष सत्कार करण्यात आला। याप्रसंगी देवयानी गायधनी, प्राध्यापक सुनील सावरकर, ऋषिकेश सावरकर, प्रतीक सावरकर, मौसम सावरकर, डॉक्टर स्मिता घरतकर प्रतिष्ठानचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते। संचालन माला पारधी व कवयित्री डॉक्टर अंजुषा नन्नावरे यांनी केले, तर आभार कुसुमताई प्रकाशनच्या वतीने प्रतीक सावरकर व प्रतिष्ठानच्या वतीने मकसूद शेख यांनी मानले। यावेळी प्रामुख्याने मुकेश देशमुख, गणेश येनुरकर, आनंद मेनकुदळे, रमेश रोकडे, संजय मासुरकर, कलाम शेख, सुरेंद्र गभने, मकसूद शेख, जागेश्वर गायधनी, लोकेश खुबाळकर, राजेंद्र बुरडे, किशोर बुरडे, महबूब शेख, किशोर गणवीर, पुरुषोत्तम नागपूरकर, सुरेश मारोतकर, संजय पोपळी, आशिष निस्ताने, डॉक्टर चंद्रकांत ठवरे आदी उपस्थित होते। सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट।